यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो 24 भगवान की जय। वपुर्गृहं धनं दारः पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते। पाठ आहे, तुम्ही म्हणलं का? कोण म्हणलं? तुम्ही म्हणलं का? मग बर. ते गजाबेन होते ना, वय वर्षे 99 का काय, किती होतं वर्ष? नाही 100 क्रॉस होते की त्यांनी. आणि ते शेवटपर्यंत म्हणायचे, इष्टोपदेशचे 50 श्लोक म्हणायचे, समाधी शतकचे किती म्हणायचे, असं ऐकून आहे. म्हणजे त्यांचं धारणा चांगली होती. असल्यामध्ये आपला उपयोग ठेवायचा, त्याच्या निमित्तात पण विशुद्धी राहते. म्हणजे आपल्याला शेवटी आपल्याकडे यायचं आहे, कुठल्या शब्दात न जावा, श्लोकात न जावा, ध्यानातून जावा, आपली जागरूकता राहावी. तर काय सांगितलं या श्लोकामध्ये? वपू म्हणजे शरीर, मूळ जीव आहे, म्हणजे अज्ञानी जीव आहे. तो काय मानतो? शरीर म्हणजे मी आहे, माझं आहे, एक शरीराशी झालं. दुसरं काय मानतो अजून? घर माझं. अजून नातेवाईक, नवरा बायको हे सगळे माझे. अजून धन, परत पुढं म्हणलं मित्र शत्रू, ह्यांना सुद्धा माझं म्हणतो. आणि मग त्याच्या निमित्तात हा जीव स्वतःपासून दूर जातो आणि त्या पराला आपलं मानतो. म्हणून त्यांनी सांगितलं वपुर गृहम धनम दाराहा, शरीर, धन, घर, बायको, पुत्र, मित्र आणि शत्रू सर्वथा अन्य स्वभावाले आहेत. आपल्याशी ते तादात्म्य रूप नाही आहे, ते आणि मी एक नाही आहे. तर जीव जाती समान असली तरी सुद्धा जीव स्वतंत्रच आहे तो. म्हणजे माझ्या अनुसार त्याचं किती परिणमन आहे हो परद्रव्याचं. न ते माझ्या अनुसार परिणमन करते, न मी त्याच्या अनुसार परिणमन करतोय. म्हणून सांगितलं सर्वथा अन्य स्वभाव आले आहेत. कितीही म्हणलं आपण की आपल्याला तेच घ्यायचं विषय ध्यानामध्ये. सर्वथा जे काही विचार आले ना ज्ञानात, जे काही ज्ञेय आले, त्या सगळ्याला म्हणा सर्वथा अन्य स्वभाव आले आहेत. बहुतेक हे घेतलं होतं एकदा ध्यान शिबिरमध्ये का? तेच त्यांनीच की. म्हणजे आपल्याला ध्यान करताना आपला आत्मा येत नाही आहे ज्ञानात. म्हणतात लोक की ध्यान होत नाही, आत्मा जाणीवेत येत नाही. तर ज्याला धरलोय ते सगळ्याला लावा ना हे विशेषण. सर्वथा अन्य स्वभाव आले. कोणाच्या विषयी क्रोध झाला, कोणाच्या विषयी कषाय विभाव झाले, विकारी भाव झाले, सर्वथा अन्य स्वभावानी. कसे आहेत ते सगळे? अन्य स्वभावी आहेत. आणि मी कसा आहे? त्यांच्याहून अन्य स्वभावी आहे. म्हणजे ते माझ्या रूप होत नाहीत, किंवा त्यांच्यामध्ये माझं सुख नाही आहे, त्यांच्यामध्ये माझी शक्ती नाही आहे, माझे गुण नाही आहेत. काय आहे माझं त्यांच्यामध्ये, ज्याला मी माझं म्हणतोय? जसं परवा आम्ही उदाहरण दिलं की मुलगी कोणाची हो? माझी. म्हणा माझीच म्हणतोय. म्हणजे किती आपलं झालं होते? या भावापुरतं माझी आहे, सांगायच्या पुढच्या भावात. मग इथं असताना पण कुठं आपण त्यांचे आहे, पण किती आपण त्यांच्याशी एकत्व करतोय. म्हणजे त्यांच्याशिवाय आपलं जीवन नाही, किंवा त्यांनी आपल्या जवळ राहावं, समोर राहावं, त्यांचं चांगलं व्हावं, त्यांच्या निमित्तात आपल्याला सुख मिळावं. हे सगळे भाव आहेत ना, हेच सांगतायत का नाही तुझे सर्वथा अन्य स्वभावानी. सर्वथा कसे आहे तो? अन्य स्वभावाले आहेत. मग हे शरीर सुद्धा कसं आहे? सगळं वेगळं. आधार कोणाचा? म्हणजे कशासाठी आधार? आपल्याला वाटते की मुलं आपले आधार आहेत. सांगा, ते मुलं आहेत म्हणून आपल्याला मरण येणार नाही का? आपल्याला रोग होणार नाही का? आपलं दुःख नाही का राहणार ते असताना? म्हणजे सगळं तर परिणमन आपल्यामध्ये चालू आहे. आपल्याला वाटतं की ते आपले आधार आहेत. जसं आत्ताच झालं काय, कोरोनामध्ये अनेक केसेस असे झाले की
घरातले काय म्हणायचं सगळे मुलं मुली कोण कोण असतील ते वारलेत आणि आई वडील जिवंत आहेत. आता ते कसं म्हणणार आम्हाला नाही जगायला पाहिजे म्हणजे आमचा आधार नाही राहिला असं. पण जीवन तर चालू आहे सगळ्यांचं. म्हणजे मध्ये पण सांगितलं होतं पूर आलं होतं एके ठिकाणी तर अनेक घरं उद्ध्वस्त झाली. त्या घरातली माणसं सगळी इकडं तिकडं गेली, कोणी मेली, कोणी बुडली, वाहून गेली. आणि त्यातले राहिलेले कुठल्या तरी घरातला एक मनुष्य, कुठल्या तरी घरातला एक मुलगा, असे राहिलेले माणसं. आणि ते सगळेजण येऊन एकत्र राहत आहेत. आता कोण कोणाचा आधार हो? म्हणजे आपली मान्यता आहे शेवटी की ते आपले आहेत आणि त्यांच्यामुळं आपल्याला आधार आहे असा. पण आपल्या आधाराने आपण असतो. म्हणजे लता मंगेशकरने नाही का सांगितलं मरताना हो, किती धन आहे म्हणून आपल्याला आधार आहे, किती लोक आहेत म्हणून आपल्याला आधार आहे. म्हणले मी शेवटच्या समयाला या ICU मध्ये या बेडवर पडली आहे तर माझ्याजवळ धन नाही आहे का, पण माझ्या त्या धनाचं या माझ्या मृत्यूसमोर काहीच उपयोग नाही आहे. हां, इतके गाड्या आहेत, इतकं धन वैभव आहे, इतके कपडे आहेत, इतके गाड्या आहेत म्हणली, पण मी इथं व्हीलचेअरवरून फिरते आहे आज. कोण आधार हो? म्हणजे म्हणायचे आपल्याला वाटतंय नुसतं की ते सगळे आधार आहेत आपल्यासाठी म्हणून. वास्तविक आपणच आपले आधार आहेत. म्हणजे ते असताना पण आपल्याला ही भावभासना व्हायला पाहिजे. नसताना मग वाईट वाटणार नाही किंवा निराधार वाटणार नाही आपल्याला. आत्ता आहेत आपल्याजवळ नाते तर आत्ताच हे निर्णय करा, संस्कार करा की ते त्यांचं आधार ते आहेत, माझा आधार मी आहे. वाटतं का असं? नाही वाटत. म्हणजे आपल्याला आपण हे शरीर मानलंय ना म्हणून असं वाटतंय की या शरीराची रक्षा करणारे कोणीतरी असावेत किंवा आहेत. तरुणपणी नाही वाटत पण ह्या वयाला असं वाटतं ना. बोला मा. या वयात वाटतं की कोणीतरी असावं, आधार पाहिजे. असं शरीरात उपयोग राहतो ना तोपर्यंत वाटतं की आधार पाहिजे किंवा ह्याचं बघणारं कोणीतरी पाहिजे. पण सांगितलं ना आता त्यागी मुनी वयस्कर असतात तर त्यांची साधना कशी करणार होते, त्यांना कोण आधार? त्यांची गोष्ट वेगळी आणि संसारी लोकांची गोष्ट वेगळी. बरं, म्हणजे त्यांना पण उलट म्हणायचंय की आपल्याला आधार आहे. जरी तुम्ही एकटे राहिलात समजा तरी सुद्धा तुम्हाला आधार आहे. घरात आहात किंवा काय म्हणायचं तुमच्या हातापायांनी चालून करून करताय. त्यागीला किती अवघड आहे हो. म्हणजे त्यागी तर ना आपलं दुःख सांगू शकतोय, म्हणजे काय त्याला रोग पीडा काय होणार की नाही. आता वयस्कर झालेले अनेक त्यागी असतात, आपण बघतो शरीरात असाध्य रोग असतात, वेदना असतात वेगळ्या वेगळ्या, सांगायचं सुद्धा नाही आहे त्यांना आता तर. म्हणजे त्यांची दृष्टी नाही आहे तिकडं, ती गोष्ट वेगळी. हां, उपयोग आहे हो, फक्त आपण उपयोग घालतोय ना त्याच्यामुळं असं निराधार वाटतंय आपल्याला किंवा पराधीन वाटतंय. पण म्हणून चिंतन करायचं जेव्हा भगवंतांच्या समोर बसतो ना, भगवान काय सांगतायत ते स्वतःमध्ये राहत आहेत. मग तसं मी का नाही राहू शकत स्वतःमध्ये? मग ह्याच्यासाठीच आम्ही कुंदकुंदांचं सगळं लेख वाचला हो. कुंद बालक होते आणि ते म्हणाले मातेला की मी दीक्षा घेणार. मग माता हे सगळे कंडिशन्स घालते त्यांच्यासमोर त्या बालकाला. तू उद्या एकटा राहणार तर कसं तुला जगणार का तू एकटा? म्हणजे फुल लाईफ आहे तुझ्यासमोर. आता तर तू एवढासा आहे छोटासा, आणि मग एवढी मोठी लाईफ तू कसं जगणार एकटा? मग त्यांनी काय उत्तर दिलं? म्हणजे त्यांनी सगळ्या रीतीने घाबरवण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा आईने. म्हणजे तुला रोग होईल, तुला थंडी ताप वारं वगैरे हे सहन होणार नाही, किंवा तुला महाल वगैरे बांधून देतो अशा ठिकाणी राहा. आता एकुलती एक मुलं असतात अनेकांना. मग समजा ते एक मुलगा आहे ते पण नाही राहिला तर, किंवा गेले समजा फॉरेनला वगैरे तर, तरी पण इथं निराधारच आहे की आपण. म्हणजे आपल्याला वाटतं ते आपल्या जवळ आहेत म्हणून आपला आधार आहे. पण ते असताना सुद्धा जर गेले परदेशी वगैरे जॉबला, कामाला, किंवा वेगळं राहिले, जीवन कसं आहे हो? म्हणजे आमच्याकडं तर मी सांगते तुम्हाला, शहरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये असंच दिसणार, फक्त नवरा बायको राहिलेले. म्हणजे मागं तर कुठं कोण नाही आहे. काय म्हणले?
शहरामध्ये आता सगळे जोडी राहिली आहे फक्त. ते म्हातारे कोण असतील ते घरामध्ये, त्यांची मुलं नाहीत, सुना नाहीत, त्यांची मुलं नाहीत, सगळे बाहेर आहेत. मग ते कसं जगतात हो? असं एक स्त्री होती आणि तिला तिच्या मुलाचा आधार वाटायचा. आणि तो मुलगा गेला फॉरेनला जॉब करायला, म्हणजे शिकला आणि नंतर फॉरेनला गेला. आणि गेल्यावर आता ही एकटी पडली. मग हिला असं एकांत वाटायला लागला की मी कसं जगणार, काय होणार, मुलगा माझ्याकडे लक्ष देणार की नाही, असं वगैरे. तर तिकडं गेल्यावर त्याचा जॉब चांगला होता म्हणल्यावर त्यांनी काय केलं, पैसे पाठवू लागला दर महिन्याला. मग पैसे देत म्हटल्यावर तिला लई त्याचं काय वाईट वाटलं नाही. आता पैशाने चाललं होतं कार्य तिचं. पण 1 महिना झाला, 2 महिना झाला, त्याच्यानंतर पैसेच येत नव्हते. आणि मग आता तिचे पैसे संपले म्हटल्यावर ती जाऊन मंदिरासमोर, काही इलाज नव्हतं तिच्याकडं, वय झालेलं म्हटल्यावरती मंदिरासमोर जाऊन साडी सांभाळावी. काय सांगत होते ती? बाई मंदिरासमोर जाऊन बसून शेवटी भीक मागायला लागली. आणि मग आता जे मिळेल त्याच्यावर उदरनिर्वाह करू लागली. म्हटल्यावर एक दिवस असंच त्या मंदिरात आलेला दर्शनाला त्या मुलाचा मित्र होता समोर या. तर तो मित्र विचारला की तुम्ही तर ते माझ्या मित्राची आई आहेत ना? मग ती म्हणाली हो. म्हटल्यावर त्यांनी विचारलं तुमची एवढी का अवस्था खराब झाली आहे, तुम्ही तर करोडपती मुलाचे आई आहात. मग ती सांगती की म्हणले थोडे दिवस त्यांनी लक्ष दिलं, त्याच्यानंतर आता तो बघतच नाही. त्यांनी पैसा दिला, त्याच्यानंतर तो आता पैसा पण पाठवत नाही. मग तो म्हणाला की मित्र तो तर चांगला आहे स्वभावाने आणि असं कसं करेल. मग ती सांगते की पहिला पैसे आले, नंतर नुसती कागदच यायला लागली. मग मी काय करू? मग ते म्हटला मित्र चल घरी आपण बघू. आणि तिने काय केलं, ते कागद त्या मुलाची आठवण म्हणून भिंतीवर सगळे चिटकून ठेवले होते. रंगीबेरंगी कागद होती. आणि त्यांनी येऊन मित्रांनी बघितलं तर ते एक कागद म्हणजे 50-50 हजारचा चेक होता. काय झालं, भिकारी होती का करोडपती होती? म्हणजे असं आपल्याजवळ आपलं आहे तर आपल्याला कळत नाही, म्हणून आपल्याला वाटतं ते कागद तर आधार आहे का हो तिचा. म्हणजे मिळणार ना, जर धन तर पुण्याने मिळणार आहे, धर्माने मिळणार आहे. हां, कागदाजवळ होतीच, करोडपती होती हो. म्हणजे आपल्याला शेवटी वाटते परत की ते आपला आधार आहे, धन हे पण आपला आधार नाही. त्यांचा प्रश्न आहे हो की आता या वयामध्ये कोणतरी असं वाटतंय आपल्या जवळ, सुमंगल काकी कोण आधार आहे असं. ते शास्त्रासमोर नको आम्हाला, आमचं जीवनातलं सांगा. तुमच्या जीवनात तुम्ही एकटे पडलात तर काय वाटेल तुम्हाला, अशी ज्ञानातून तयारी करा हो आपल्याला, तर तो जीव दीक्षा घेऊ शकतो. नाहीतर मग कसं दीक्षा घेणार रंजू काकी? म्हणून तीव्रतेने हे संस्कार करायचे आपल्यावर की सगळे माझ्याहून अन्य स्वभावाले आहेत, कोणी माझ्या बरोबर राहणार नाही किंवा माझ्या बरोबर जाणार नाहीत. म्हणून त्यांचं जीवन, त्यांचं परिणमन स्वतंत्र आहे, माझं परिणमन स्वतंत्र आहे. त्यांनी विचारला प्रश्न म्हणून तर झाला एवढा खुलासा. वाटते की असं आहे की चांगलं आहे, म्हणूनच की उलटा असं आपल्याला आपले विचार क्लिअर होतात ना जरासं. आता काय देवा, जीव सांगालोय आम्ही तर आमचं फई आणि मुलगी आहे. ते सांगा त्यांना पहिला, सर्वथा अन्य स्वभाव आणि हेच सांगायला लागलोय आम्ही. आपण स्वतंत्र आहे, कोणी आपलं नाही या जगामध्ये. तर आपण आपलं काय म्हणायचं साचवून ठेवतोय. म्हणजे माताजी सांगतात ना नेहमी की तुमचं धन आहे ना ते सुद्धा तुम्ही दान कराल तर तुमच्यासाठी टिकून राहणार आहे. आपल्याला वाटतं धन दिल्यावर संपतं, कमी होतं. दान दिल्यावर कमी होतं ना, असं वाटतंय तुम्हाला? बरं, काय हो प्रगतीताई, दान दिल्यावर काय होतंय? दान द्यायलाच पाहिजे ना. दान द्यायलाच पाहिजे. द्यायचं असतं म्हणून द्यायचं असतं का? म्हणजे उलट सांगतायत तुम्ही तुमचं भविष्य सेक्युअर केला जेव्हा तुम्ही दान करताय ना. एवढं तुमच्या परिणामातून आहे हो, तुम्ही हाताने द्या नाही तर नाही द्या, परिणामातून जितकं असतंय ना आपल्या की मला अनुकूलता द्यायची आहे, मला ते दान द्यायचं आहे, मला त्यांना मदत करायची आहे,
हे भाव जेव्हा तुमच्यामध्ये आलेत ना, तेव्हाच तुम्हाला तुमच्या पर्यायांमधली काय म्हणायचं, दुःख संपलंय, किंवा तुम्हाला जी प्रतिकूलता येणार होती ना, ती त्याचं संक्रमण झालेलं असतं. तुम्ही फिजिकली करा नाही तर नाही करा तिथं मदत, तुमच्याकडनं होईल नाही होईल, पण भाव जितके करतोय ना उज्ज्वल, म्हणूनच म्हटलं तुम्ही दूर आहे आज. काय सेवा करणार हो त्यागीची, तिथं बसून सुद्धा सेवा करू शकतो आपण. कशी करू शकतो? हां, म्हणजे येऊन करायला पाहिजे 100%. उगीच माझ्या शब्दांचं हे अर्थ काढू नका. तिथं बसून करतो असं नाही. इथं आलात ना तर चांगलंच आहे, पण नाही येऊ शकत त्यावेळेस प्रत्येक वेळी हे भावना असावी की त्यांच्या रत्नत्रयाची साधना चांगली होऊ देत, माझ्याकडून त्यांना भरपूर अनुकूलता होऊ दे, माझ्याकडून सेवा वयावृत्त होऊ दे. ही जितकी भावना तीव्र करताय ना, तेवढं तुम्हाला तिथं बसून सेवेचं पुण्य लागते. नाहीतर लोकांचे विचार कसे असतात हो, आम्ही काय करणार, आम्ही लांब होतो. म्हणजे काय झालं समजा, तिथं काय अंतराय आली किंवा काय त्रास झाला, रोग झाला त्यागीला, तुम्ही काय म्हणणार हो, आम्ही असतो तर केलं असतं, पण आम्ही नव्हतो ना, मग काय करणार. म्हणजे असं आपण स्वतःला अस्पर्शी करून टाकलं, दूर करून टाकलं, म्हणजे उलटा आपण जास्त दोषी झालो त्याच्यामध्ये, हे कळत नाही. म्हणून परिणामातून सगळं करू शकतो आपण. उत्कृष्ट परिणाम करा, त्याच्या निमित्तात आपलं अंतराय कर्म संपतं. आणि आपल्याला जी काय बाधा येणार आहे ना, सगळे संकट येणार आहेत ना, ते ह्याच्यानी कमी होणार आहेत. उलटा आकुलता केली समजा की माझं कसं होणार, मला कोणी सांभाळणार की नाही, या आकुलतेच्या संकलेशाच्या निमित्तात उलट संकट अधिक येतील. आणि उलटा आपण सगळे असताना सुद्धा एकटे पडू. जसं कॅन्सर झाला, काय रोग झाला, हार्ट अटॅक आला, सगळे नाही आहेत का हो जवळ, डॉक्टर आहेत, पेशंट आहे, काय ते दवाई आहे, सगळे नर्स आहे, तुमचे सेवा करणारा परिवार आहे, पण तरी सुद्धा सुख आहे का दुःख आहे? जातोच की जीव, कुठं जातो? म्हणजे तिथं आपल्याला वाटतंय ना, सगळं फक्त वाटतंय हेच सांगायचं आहे मला, की सगळे आहेत तर मी सुरक्षित आहे, ते मला असायला पाहिजेत. तुमचेच नाही बरं का, सगळ्याचे हे विचार असतात. त्यामुळं आपल्या विचारांना हे खाद्य द्या. हां, म्हणजे आपण दुसऱ्याच्या विचारातून आपल्याला सुरक्षित मानतोय ना, हेच विचार बदलायचे. मी माझ्यासाठी जगणार तर, म्हणजे आम्हाला पण लोकांनी हेच सांगितलं, ब्रह्मचर्य घेताय कसं होणार पुढं, म्हणजे आता नाही, म्हातारं झाल्यावर कसं होणार, हेच पहिल्यांदा लोकांचे प्रश्न. आम्ही म्हटलं आजचं पर्याय जगायची का म्हातारपणाची आठवायची, वर्तमानात जगायचं का भविष्यात जगायचं, कसं नाही म्हटले तरी पण भविष्याचा विचार करायला नको का? कसं काय सांगितलं हो तुमच्या मुलीला सांगा. ती म्हणली ब्रह्मचर्य घेतलंय ना त्यांनी, मग घेतलं म्हणल्यावर लोकांनी काय म्हणलं, कसं जगणार एकटी, मग काय म्हणलं त्यांनी, काय बोलत नाही, पण मी पण आमच्या घरात एकटं पडून देत नाही कोण त्यांना. म्हणजे अहो तुम्हाला वाटतंय असं की घरात आहे म्हणून आपण आहे तिचे म्हणून, उलट समजून घ्या, जेव्हा धर्मात येणार ना, तुमचं घर राहत नाही, समाज राहतो तिथं. एक नाही राहत, 10 लोक येतील त्यांच्या मदतीला, त्यांच्या अनुकूलतेसाठी. म्हणून ते धर्माने मिळालेली देणगी असती हो शेवटी, ते फळ आहे सहजतेने प्राप्त होणार. आपण त्याच्यासाठी म्हणून घरात अडकलो तर सगळ्यात महान दोष केला. म्हणून त्या कुंद बालकांनी हेच सांगितलं, म्हणले तू मला असं म्हणते की म्हातारा झाल्यावर तुझ्या शरीरामध्ये रोग होतील, तुला कष्ट होईल आणि तू त्या जंगलात कसा राहणार, तिथं सगळी प्रतिकूलता असणार. त्यांनी म्हणले बालक की मला सांग, महालात राहिल्यावर रोग होणार नाही का, महालात राहिल्यावर म्हातारपण येणार नाही का, इथं महालामध्ये मी एकटा राहणार नाही का. म्हणले सगळे तू कंडिशन्स त्या जंगलामध्ये, त्या दीक्षेमध्ये, त्या धर्मामध्ये का आडवं घालतीयस, जे काय तू तिथं लावतीयस ना, ते सगळे प्रसंग मी घरामध्ये पण माझ्यावर येऊ शकतात. मग मी इथं एकटा राहिलो तर चालणार आहे का तुला? उलट त्यांनी सांगितलं इथं मी एकटा राहिलो तर माझ्याकडं पाहणारं कोणी राहणार नाही. आणि तेच दीक्षा घेतलं तर सांगा समतातेला दीक्षा घ्या, आमची सगळी म्हणजे टेन्शन संपलं. असे 3 त्यागी होते, त्यांची कथा आहे बरं का, की ते त्यागी विहार करत निघाले होते
झालेली घटना आहे ही. म्हणजे कोणाची? भामंडलच्या काळातली, सीतेचा भाऊ. तर सांगितलं त्यांचं नाव होतं वज्रांग सेठ. त्यांना वैराग्य झालं आणि त्यांनी दीक्षा घेतली. कोणाकडून? द्युती नावाचे आचार्य होते त्यांच्याकडून. आणि दीक्षा घेतली आणि आपली चांगली साधना करत होते. आणि त्यांचं वैराग्य दीक्षा पाहून त्यांची 2 मुलं होती, अशोक आणि तिलक नावाची. तिलक तिलक ऐकवाल ना? हां, तर ती 2 मुलं सुद्धा विरक्त झाली. आणि ते सुद्धा माहिती आहे का तुम्हाला गोष्ट? बर. तर ते 3 जण झाले आता. म्हणजे पिता मुनी आणि पुत्र मुनी 2 जण. काय नाव होती हो? अशोक आणि तिलक नावाची. ते दोन्ही पण पुत्र सुद्धा दीक्षित झाले आचार्यांकडून. आणि ते तप करत विहार करत फिरत होते. तर एकदा सांगितलं की ते ताम्रचूडपूरकडे निघाले होते, असं जिनेंद्र भगवंतांचं दर्शन करण्यासाठी म्हणून. आणि जात असताना रस्त्यामध्ये त्यांना वाळवंट लागलं. तर ते वाळवंट होतं 50 योजन इतकं लांब होतं. किती असतं 50 योजन? म्हणजे 12 किलोमीटरचं 1 योजन. किती झाले हो? 6000 किलोमीटर. 6000 का 600 किलोमीटरचं एक ते वाळवंट होतं, असं झाला अर्थ. 12 किलोमीटरचं 1 योजन म्हणल्या 50 योजन किती झाले हो? 600 किलोमीटर लांब इतकं मोठं वाळवंट होतं ते. आणि त्यागी प्रवास करणार तर चालत. वाळवंटातून कसं जायचं? चर्या कशी करायची? कुठं राहायचं? समाज कसा असणार? तर ते निघाले दर्शनाच्या ओढीनी त्या वाळवंटामधनं. ते विहाराच्या मध्यभागी असतानाच त्यांना त्याचं काही टेन्शन नव्हतं, ते चालत राहणार होते. पण विहाराचं मध्यभाग काय म्हणायचं, विहाराचा काळ चालू असताना मध्येच चातुर्मास लागला. आता काय करायचं? कुठं आले होते? वाळवंटात चातुर्मास काढायचा. कसं काढायचं हो? किती अवघड झालं असेल ना, किती टेन्शन दिसायला प्रगती त्याच्या चेहऱ्यावर. म्हणजे त्यांचं कसं झालं असेल असं विचार करू नका, देव येत असते तसल्या वेळेस. फक्त तुम्ही साधना करावं उत्कृष्ट, तुम्हाला अनुकूलता द्यायला कोण पण इंद्र येते. तर ते चातुर्मासाचं प्रतिष्ठापना करायची म्हणून झाडाखाली थांबले. आणि आता पुढं काय जायचं प्रयोजन नव्हतं, मागं कुठं समाज नव्हता म्हटल्यावर ते बस नियम आहे चातुर्मासमध्ये, चालणार नाही, बाहेर जाणार नाही कुठं. त्या झाडाखाली ते 3 मुनी थांबले. त्याच वेळी अयोध्येला जात असताना कोण? भामंडल निघाला होता अयोध्येला. म्हणजे काय झालं होतं, इकडं रामलक्ष्मण रावणाचं बरोबरचं युद्ध जिंकून सीतेला घेऊन परत येत होते, आले होते अयोध्येमध्ये. आणि मग आता त्यांना भेटण्यासाठी म्हणून हा भामंडल निघाला होता. म्हणजे त्यांचं आता सुखपूर्वक राज्य सुरू झालं होतं आणि मग त्यांना भेटायला म्हणून हा भामंडल निघाला होता. आणि जात असताना भामंडल म्हणजे विद्याधर होता. विद्या प्राप्त झाल्या होत्या ना त्याला, कारण विद्याधराकडेच वाढला होता तो. तर त्याला जात असताना त्या मुनींच्या वरून जात असताना नियमाने विमान थांबतं. भावलिंगी संत असतील तर त्यांच्यावरून विमान जात नाही. तर ते विमान अडलं म्हणल्यावर त्यांनी खाली बघितलं तर त्याला दिसलं की 3 मुनी ध्यानस्थ बसले होते. झाड कुठनं आलं वाळवंटात? तर होतं, चला, तर ध्यानाला बसले होते ते. तर ते त्याचं लक्ष गेलं आणि विचार करतोय की इथं तर बाजूला काहीच दिसत नाही आहे, समाज दिसत नाही आहे, लोक दिसत नाही आहेत, आणि हे कसं काय इथं थांबलेत. जिज्ञासा झाली आणि त्यांनी खाली उतरले, दर्शन केले मुनींचं. आणि कळालं की कितीतरी, आता काय माहीत नाही किती दिवस असं, पण त्यांची आहारचर्या झाली नव्हती, कारण काय साधनच नव्हतं मागं पुढं. आणि सांगितलं त्यांनी विचार केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यागीवर संकट यायला नको. तर त्यांनी विद्येनी नगर बसवलं.
आणि मग तिथं सगळे घर, सगळी आहारचर्या व्यवस्थित सगळी बनवली, सगळ्या सुखसोयींनी पूर्ण ते नगर होतं. आणि त्या विद्येचा वापर करून त्यांनी अत्यंत विनयपूर्वक त्या मुनींना पडगाहन करून घेतलं, त्यांचा आहार केला. आणि जोपर्यंत चातुर्मास होता तोपर्यंत 4 महिने तो तिथं राहिला. कामधंदा नव्हता का हो? आपल्याला किती कामं असतील, भामंडळ रिकामच असणार हो का नाही? आणि सगळे परिवारजन त्याच्याबरोबर राहिले, एकटाच नाही. एकट्याने काही चर्या होत नसते. आणि 1 मुनी नव्हते, 3 मुनी होते. 1 दिवसाचा प्रश्न नव्हता, 4 महिन्याचा प्रश्न होता. किती दिवस झाले हो? काउंट करायला लागलाय काउंटिंग करायला लागलाय. 120 दिवस कशाला म्हणते? येऊन राहा बघू आम्हाच्या जवळ. तुम्हाला जंगलात राहायचं नाहीये, वाळवंटात राहायचं नाहीये. आमच्याकडं तर काय म्हणायचं, नंदनवन आहे. 4 महिने राहताल का येऊन? तर परिवारजनासह तो तिथंच राहिला. हर्षपूर्वक, भावपूर्वक त्यांनी मुनींना, त्या संयमींना, विपत्तीग्रस्त असणाऱ्या त्यांना आहारदान देऊन मदत केली. म्हणजे आहारदानाचं पुण्य कमवलं असं म्हणायचंय. तर त्याच्यामध्ये त्याला असा विकल्प नाही आला की आपल्याला पुढं जायचं होतं, आपले कामं सगळे सोडून आपण इथं थांबलोय. काय वाटतंय हो यात्रेला गेल्यावर? शिखरजीला यात्रेला गेला तर कधी घरी जायचं, इतकी कामं राहिली आहेत. इथं राहायला आलं तरी पण लोकांची तेच असतात भाव. काय हो, काय करायचं? मंगळवारी जाऊन घरी काउंटडाऊन सुरू झालं आता ह्यांचं पण. मंगळवारी जायचं आहे. काय करायचं नसते घरी जाऊन, पण झालं 2 दिवस राहिलेत, जायचं आहे आता. आता आमच्या मागं लागू नका. तुम्हाला काही तर राहायला आम्ही नको म्हणणार नाही, आम्हाला तुम्ही कायमचं राहिलं तरी चालतंय. तर मला म्हणायचंय त्यांनी सांगितलं की त्याचे परिणाम इतके उज्ज्वल, त्याच्या निमित्तात त्यांनी अशी सेवा केली मुनींची. समर्पण त्याचं इतकं. मला सांगा तिथं कुठला आधार होता म्हणून मुनी थांबले हो? किती निर्विकल्पतेने आपली साधना त्यांची. तिथं जाऊन बस ते विहारामध्ये थांबावं लागलं, थांबले सहजतेने. होणार असेल ना पुण्याचा उदय तर सगळं मिळणार, नसेल तर मिळणार नाही सगळं असून सुद्धा. चंद्रगुप्तांना आहार मिळाला नाही का? कुठं हो? चंद्रगुप्त आणि भद्रबाहू स्वामी विहार करत गेले तेव्हा भद्रबाहून स्वामींनी तर सल्लेखना घेतली होती, त्यांना तर काय घ्यायचं नव्हतं. पण चंद्रगुप्तांचं तर आयु अजून अल्प होतं. म्हणल्यावर भद्रबाहू स्वामींनी त्यांना आज्ञा दिली की मला सल्लेखनेचा नियम आहे, तुला नाही आहे, तुला चर्येला जावंच लागणार. आणि त्यावेळेस ते गेले चर्येला, तर दूर दूरपर्यंत तिथं पण वस्ती नव्हती ना. आणि मग देवांना कळाल्यावर त्यांनी तिथं नगरी वसवली. आणि मग तिथं पण सांगितलं किती दिवस आहार झाला त्यांचा. किती सांगतात की काहीतरी आकडा सांगितलाय तिथं, कितीतरी दिवस त्यांचा आहार झाला. आणि मग 1 दिवस सांगितलं, त्यांना कळालं किती. म्हणजे ते कारण फक्त मायावी होतं ना, आहारापुरतं ती रचना व्हायची आणि परत सगळं विघटन होऊन जायचं. आणि मग 1 दिवस चुकून परत आले मुनी, तर त्यांना कळालं इथं नगर वगैरे काही नाही आहे. आणि देवांच्या हातचा आहार तर मुनींना चालत नाही. म्हणल्यावर त्यांनी परत प्रतिक्रमण पश्चाताप केला. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं मला हे? म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये असलो तरी सुद्धा आपला आधार आपण आहे या भावनेने दीक्षा घेत आहेत. जे दीक्षा घेणारे, साधना करणारे जीव आहेत त्यांना आधाराची गरज पडत नाही. कारण जाणलंय ना, आत्मा निराधारच आहे स्वभावाने. किती कोणाच्या मध्ये असलो तरी सुद्धा तिथं आपल्याला त्यांचा आधार मिळूच शकत नाही. किती म्हणलं. म्हणून कार्तिकेय अनुप्रेक्षामध्ये मस्त एक श्लोक सांगितलाय काय? सुयणोपिच्छन्तो विहू न दुःख लेसंपि सक्कदे गहिदुम. म्हणजे सुजन तुला बाहेर बाजूला उभारून पाहतायत, जेव्हा तू शेवटच्या घटका मोजतोयस ना जीवा, त्या बेडवर पडलेला असशील कुठं आणि तुला असाध्य वेदना, असह्य वेदना व्हायला लागल्यात, तर सगळे तुझ्या बाजूनी उभारलेत आणि तुला पाहतायत. सुजन कोण? चांगले जन. कसले चांगले हो? मोहीजन असतात ना, सगळे मुलगा मुलगी नवरा बायको सगळे उभारलेत बाजूला. सुयणोपिच्छन्तो विहू न दुःख लेसंपि सक्कदे गहिदुम. तुझं लेश मात्र सुद्धा दुःख ग्रहण करू शकत नाहीत. काय म्हणणार हो?
आपल्याला समजा वेदना व्हायला लागलेत, पाय दुखायला, डोकं दुखायला, कॅन्सरच्या वेदना असतील शरीरामध्ये, तर बाजूला उभारलेले काय म्हणणार? किती किती काय काय म्हणून काय म्हणणार? तुमच्या वेदना किती वाटून घेऊ शकणार? तुमच्या अंगावरनं हात फिरवतील, हातपाय दाबून देतील, अजून 4 शब्द गोड बोलतील, 4 गोष्टीचे संबोधन देतील, अजून दुःख कुठे गेलं तुमचं? हां, म्हणजे सांगतायत म्हणूनच कोणीही तुम्हाला तिथं पण आधार नसतोच. तुमच्या वेदना तुम्हालाच भोगाव्या लागणार आहेत. मग तुम्ही किती त्या संयोगात राहावा, नाही तर एकटे राहावा. म्हणून हे संस्कार आत्ता करा आपल्याला की आपण एकटेच आहे. कोणी आहे बरोबर तरी सुद्धा आपण एकटे आहे. मला कोणाची गरज नव्हती, नाही, नसणार. आणि मग तो महामंडल सांगितलं की एवढं पुण्य कमवलं त्यांनी त्याच्या परिणामांनी, त्याच्या सेवेनी, वयावृत्तानी, दानानी, की 3 पल्ले आयु घेऊन तो देवकुरूमध्ये जन्मला. देवकुरू म्हणजे उत्तम भोगभूमी, आणि सगळ्या दिव्य लक्षणाने युक्त झाला. तर दानाच म्हणजे उत्तम आर्य झाला असं सांगायचं आहे त्या भोगभूमीमध्ये. तर दानाचं फळ नियमाने सुख आहे. तर 3 महामुनींच्या त्या वैराग्याची साधना जी होती, तर त्या साधनेला त्यांनी अनुमोदना केली म्हणा, त्यांना अनुकूलता दिली म्हणा, तर त्याचं फळ याला मिळालं. कोणी कोणाला दिलं? म्हणजे मला म्हणायचं दिल्याने काय वाईट झालं त्याचं? 4 महिने दिले त्यांनी, 4 महिने. रंजन काकी किती दिवस झाले येऊन? 4 दिवस. हां, बस. म्हणजे हे सगळ्यात मोठं दान आहे हो, श्रमदान. म्हणजे पैसा कोण पण देईल, पैशाने काय होत नसतं. कशाची गरज असती सगळ्यात? जिथं असं साधू आहे, त्यागी आहे, तर नियमाने श्रम पाहिजे असतात, मनुष्यबळ पाहिजे असतं. कारण अनेक प्रकाराने अनेक ठिकाणी गरज असती. तर तिथं सांगितलं म्हणून त्यांनी 4 महिन्यांनी सेवा दिली. इवन अजून एका मुनींची कथा आहे हो अशीच, मला नाव नाही आठवत आता त्यांचं. तर त्यांच्या बाबतीत पण असंच सांगितलं की त्यांना शिखरजीची का काय यात्रा करायची होती, आणि ते राजा होता आणि तो निघाला घेऊन मुनींना. आणि जात असताना रस्त्यामध्ये एका पहाडावर थांबले मुनी. तर त्या पहाडावर गुफा होती, त्या गुफेत सिंह राहत होता. आणि नेमकं म्हणजे त्या राजाने तर जेव्हा राजाला कळालं की त्या मुनींना वंदना करायची आहे, तर त्यांनी सगळं मागचं पुढंच सगळा विचार सोडला. आणि जोपर्यंत मुनींची यात्रा होत नाही तोपर्यंत मी मुनींबरोबर राहणार. आणि त्यामुळं सहपरिवार सगळं सैन्य सकट तो मुनींच्या बरोबर विहार करू लागला. असं नाही की जाऊन जरा असं काय मॅनेज करून येतो आणि मग तुमच्याबरोबर विहार करतो, असं नाही. जेव्हा कळालं त्या समयापासून त्यांच्याबरोबर. आणि मग मुनी एका पहाडावर गेले होते चर्येसाठी म्हणून, तिथं थांबलेले. तर ह्यांनीच सगळी आहारचर्या करणार होते. आणि त्यांना कळालं नंतर की तिथं सिंह राहतोय. आणि त्यांनी जस्ट डरकाळी जरी फोडली तरी मुनींना अंतराय होती. आता काय करायचं? म्हणजे मांसाहारी तो जीव, आणि बाहेर आला तर काय संपलंच सगळं. मग तशा ठिकाणी कशाला जायचं म्हणा की असं. म्हणजे झाला असा योग काय की त्यावेळेस तिथं ते चर्येला गेले आणि तिथं त्यांची चर्या होणार होती. आणि त्या सिंहाला वास आला माणसांचा. आणि आता ह्यांचं सगळं काम चालू असताना तिथं तो सिंह झोपला असेल का काय, आणि नंतर तो उठला. आणि आता मुनींचा आहार सुरू होणार, तो सिंह बाहेर आला. काय झालं असेल हो? घाबरलात का काय तुम्हीच? तर सांगितलं त्या म्हणजे त्या मुनींच्या तपाचा प्रभाव म्हणा, त्या साधनेची शक्ती म्हणा, असं एक फील्ड तयार झाली होती की सगळे येणारे जीव शांत होतात त्या परिणामाने. म्हणजे त्या जागेमधले, त्या एरियामधले सगळ्या जीवांना शांतीचा अनुभव असतो. आणि त्यांचा आहार होईपर्यंत त्या सिंहाने एक शब्द काढला नाही तोंडातनं. मौन घेतलं होतं का? मुनींचं मौन म्हणून सिंहाचं पण मौन होतं. तर शेवटी आहार झाल्यावर तर येऊन त्यांनी दर्शन केलं मुनींचं, आणि मग मुनींनी त्याला संबोधन केलं वगैरे. आणि मग त्या राजानी पुन्हा पुढचं यात्रा करवली. कशासाठी सांगायचं होतं? म्हणजे
हां खायला प्यायला काय मिळत नव्हतं तेवढं केलं त्यांनी घेतलं होतं हम्म, सगळं तिकडं ते मांसाहारीच सगळं होतं हम्म. अजिबात काही मिळतच नव्हतं पण येताना काय राहिलंच नाही मीच सांगितली हो. आणि काल त्यांनी सांगितली कधी सांगितली काल मी सांगितली तुम्हाला नाही का ते बोटीतनं येत असताना. नक्की नाही ते बर बर येताना मग ते विमानाने येत होते तेव्हा त्यांनी फळं वगैरे घेतली तेवढे आले मग हम्म, संपलं होतं संपलं गाडी जाईपर्यंत त्यांचं संपलं येत होतं बरोबर त्यांनी बर तिथे राहिल्यानंतर किंवा जाताना येताना त्यांचं संपलं सगळं हम्म, येताना त्याने फळं घेतली तेवढी हम्म. ते विमानात सगळेजण मांसाहारी त्यांना मीच सांगितली माती, मीच सांगितली तुम्हाला. ती व्हॉलीबॉल खेळणारी मुलगी हां गेली होती परदेशामध्ये मॅच खेळायला आणि मग परत येत असताना तिच्याजवळ तिने 8-10 दिवस जेवढी राहिली तेवढं दिवस तिथं सगळा मांसाहार होता त्या कंट्रीमध्ये म्हटल्यावर बरोबर जेवढं घेऊन गेली तेवढं चालवलं आणि मग येत असताना सगळं संपलं म्हटल्यावर फळं घेऊन आली होती येताना. आणि मग फळं खात असताना त्या शिपवरच्या माणसाने विचारलं तुम्ही जैन आहे का? म्हणजे असं जैनांची आयडेंटिटी आहे सगळीकडं. आणि मग त्यांनी तिला सगळं जसं पाहिजे तसं बनवून दिलं का काय अनुकूलता दिली असं. म्हणजे कशासाठी सांगितलं आपण लपतोय काय कसं होणार, तिकडं गेलो तर कसं होणार, इथं एकटे राहिलो तर कसं होणार. आपण स्थिर असलं म्हणजे हां ज्याची दृढता असते ना नाही मला धर्मानुकूलच राहायचं आहे किंवा माझं चांगलंच होणार किंवा मला माझ्यासाठी जगायचं आहे हे जर भाव असतील तर कोण बरोबर असू दे नसू देत आपल्या साधनेने आपण जिवंत राहू शकतो. मी पण गेली होती ना दुबईला म्हणजे सांगलीला हम्म, तर तेव्हा असंच की पाण्याचा आणि जेवण प्रश्न असा हम्म, पाहुणे झऱ्याचं पाणी आणत होते हम्म, ते भरून हम्म. आणि गिरणी वगैरे तर तिच्याकडे नव्हती तिची मैत्रिणीकडे होती तर ते तिथे 5-6 किलोमीटर अंतरावर ते मग तेवढं तिचं जाऊन म्हणजे आपल्याला पालन करायचं आहे एवढी दृढता ठेवायचं नाहीतर लोक काय म्हणतात बाहेर गेलं की मोकळीक. असं म्हणलं की उलट तुम्हाला संकट येणारच, नियमाने तुमच्या व्रतात बाधा लागणारच. नाही मला पाळायचंच आहे एवढं ठाम राहावा ना तर कुठेही गेलं तरी सुद्धा चांगलं पालन होणारच. लय अवघड 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 विचार करतो म्हणून ते होत नसतं. आमची पण आता श्रवणबेळगावला पाणी विहिरीचंच मिळालं नाही मग आपण नसतं नारळाचं पाणी त्याच्यातच केलं. बर म्हणून आपल्या एकत्वाची साधना करायची, जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला आपल्यासाठी जगायचंय. आता जरी सगळे आहेत संयोगात ना तरी सुद्धा हेच भाव ठेवा की मी एकटाच आहे, कोणी माझ्या संसारामध्ये नव्हतं नाही नसणार. किती ते जवळ राहिले आपली सेवा करतायत आपल्याला आधार देत आहेत तरी सुद्धा ते माझे नाही. ते आपलं चांगलं उलट छान क्षेत्रात आलंय अशी भावना करा तर आपल्याकडून धर्माचं आराधना होईल, आपल्या आत्म्याची आराधना होईल, तर आपल्याला दिशा मिळेल. कारण कुठेही मोक्षाला जायचं तर एकट्यालाच जायचं आहे, कोण बरोबर येणार आहे. मग म्हणायचं तिथं जायला चालतं एकट्याला, इथं राहायला चालत नाही. सगळीकडे एकटंच आहे आपण, एकट्याशिवाय पुढं सरकू शकत नाही. 2 मध्ये अडकला तर अडकला इथंच. म्हणून एकत्वाची साधना करा. हो जाणा मी अनंत सामर्थ्यशाली अनंत बलवाला जीव आहे. पहा या जीवाला पराच्या आधाराची आवश्यकता नाहीच. मी पराधीन नाही स्वाधीन आहे. या जगात माझा कोणीही नाहीच. स्वतःला जीव पहा, सर्वथा अन्य स्वभावी पहा. मी एकत्व विभक्त स्वरूप आहे, स्वावलंबी आहे.
निरपेक्ष आहे जाणा. निर्भय स्वरूपोऽहम् निराकुल स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंत